एका महिलेला 3 जावई असतात. जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते. पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते. पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते. दुसऱ्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली. 2 दिवसानंतर तिसऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले. दुसऱ्या जावयाने विचार केला की मला आता सायकलच मिळेल. यांना आता वाचवण्यात काय फायदा, आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिसऱ्या जावयाला मर्सिडीज कार मिळाली. विचार करा कसम काय. अरे, सास याने दिली. लग्नाच्या 50व्या वाढदिवशी आजोबांना रोमॅन्टिक कल्पना सुचते. ते आजीला म्हणतात, पूर्वी भेटायचो तसे आज संध्याकाळी नदीकाठी भेटू. आजोबा संध्याकाळी एक छानसे गुलाबाचे फूल घेऊन नदीकाठी वाट बघत बसतात. आजी काही येत नाही. शेवटी चिडून घरी येतात. आजोबा, का आली नाहीस? किती वाट बघितली. आजी, घरच्यांनी सोडलं नाही. एकदा रात्री नवरा बायकोला येऊन बोलतो, नवरा अगं मला खूप थंडी वाजतेय. मी काय करू? बायको अहो माझे कपडे काढा आणि बाजूला झोपा. नवरा बाजूला जाऊन झोपतो. नवरा तरी पण थंडी वाजतेय. बायको अरे मेल्या माझे वरचे 2 हीटर पकड. नवरा पकडले तरी पण थंडी वाजतेय. बायको अरे साल्या खालच्या स्विच मध्ये प्लग तर घाल आधी. एकदा पिंकी सोन्याच्या चडडीत हात टाकून प्रेमात विचारते. पिंकी सोन्या तू सुसू केल्यावर बाबूराव का हलवतो? सोन्या जोर जोरात हसतो. पिंकी सांगणार रे. सोन्या, अगं बाबूराव हलवून आम्ही त्याला सांगत असतो उठ झोपू नको, आयुष्यात तुझं काम फक्त मुतन आणि झोपणं नाही आहे. अजून बरंच काही करायचं आहे. एकदा बंड्या आणि बाप मुलगी बघायला जातो. बाप अहो आमच्या बंड्या सोन्यासारखा आहे. आम्ही 15 लाख हुंडा घेऊ. मुलीचा बाप, अहो इतका हुंडा नाही जमणार. बंड्या, त्याशिवाय लग्न नाही होणार. तितक्यात मुलगी बंड्याला बोलते. मुलगी काय हो इतका हुंडा घ्यायला तुमच्या मुलाच्या लला काय सोन्याचा आहे का? बंड्या आणि बाप गायब.